वंदन करू। आज छत्रपती संभाजी महाराज नगर आणि या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत बैठक लावलेली। गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या मराठा बांधव महामंडळाचे बद्दलची प्रचंड नाराजी, विविध संघटनेची लोक माझ्या संपर्कात येत होती। मी काही महिन्यापूर्वी बाहेरगावी होतो, काहीशी माझं बोलणं झालं, त्यांना मी सांगितलं मी आल्यानंतर भेटेन। आज ज्यांनी आपले मुद्दे मांडले त्या सगळ्या मुद्द्यामध्ये नवले पाटील नवले पाटील स्वतः लाभार्थी आहेत आणि ज्यावेळेला एक लाभार्थी अशा प्रकारे अडचणीमध्ये सामोरं जात असताना काय अडचण आहे त्यांनी वस्तुस्थिती मांडली। महामंडळाच्या माध्यमातून मराठा उद्योजक झाला पाहिजे हा विषय त्यावेळेचे आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेतला। 10 लाखाची अट, 12% प्रमाणे व्याज परतावना आणि कालांतराने माझ्यावरती 2018 ला जबाबदारी सोपवल्यानंतर आपण पहिल्यांदा सगळे भेटलो। माझा काही एवढा मोठा तुमचा परिचय नव्हता, पण आपली भावना चांगली होती, तुमची भावना चांगली होती आणि आपण चर्चा करायचो। आरक्षण हा विषय वेगळा होता, पण महामंडळातून आपण काय चांगलं करता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद दिली। तरुण, वयस्कर, मार्गदर्शक, तरुण कार्यकर्ते जोडून आपण प्रवास सुरू केला। या प्रवासामध्ये काय फायदा झाला की जिल्ह्यामध्ये शासनातर्फे महामंडळ हे कार्यरत आहे। दर 15 दिवसाला महिन्यातनं एकदा कलेक्टर स्तरावरती छत्रपती संभाजीनगर मध्ये बैठका होतात। यामुळे लोकांमध्ये जनजागृती झाली, बँकेच्या लक्षात आलं आणि त्यांनी कर्ज द्यायला सुरुवात केली। आज गेल्या वर्षी काय माहित नाही आमच्या महामंडळाला एमडी का टिकत नाही मला माहित, या माझा प्रश्न आहे। महामंडळाचा एमडी म्हटलं ना की त्याला प्रचंड तूप लोणी आणि ते परंपरा आहे। महामंडळ म्हटलं तर ती परंपरा आहे आणि चेअरमनची पण परंपरा आहे। इथं उलट झालंय, आमचं महामंडळ आणला एमडी थांबतच नाही। काय माहित त्याच्यामध्ये कोणी तिथं काय केलं, काय लिंबू फिरवलं माहित नाही। परंतु एक सांगतो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सगळं ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन असल्यामुळे महामंडळाला लाभार्थ्याला 1 रुपया द्यावा लागत नाही, लाभार्थी व्याज परतावण्याला 1 रुपया द्यावा लागत नाही, जलवाई काढायला द्यावं लागत नाही। त्याच्यामुळे काय झालंय, यांनी व्यक्ती कारकुनगिरी करावी, यांनी पैसे बँकेमधून ट्रान्सफर करण्यासाठी OTP द्यायचा आणि प्रशासकीय भाग सांभाळायचे आणि म्हणून त्यांनी एवढं मोठं शिक्षण घेतलं MPSCचं आणि 3 वर्ष न काय तेल तूप दही मिळून कसं काम करायचं हा त्यांचा पडलेला प्रश्न। मग 2 प्रकारे ट्रान्सफर होऊ शकते, एकतर कुठल्या तरी वरिष्ठांना गाठा आणि बदली करून घ्या, नाहीतर मग अडथळे निर्माण करा। आणि आता बदली होत नाही तर काय करायचं, मग अडथळे निर्माण करायचे। आता या अडथळ्यामुळे ज्या मूळ समाजामध्ये स्वतः जन्म घेतला त्या समाजाची एका प्रकारे गद्दारी केल्यासारखी झाली। वाईट वाटतंय मला। बघा, मी साहेबांचा मुलगा म्हणून चव्हाण साहेबांनी उल्लेख केला, मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व मानतो, पण मी माझ्या समाजाची गद्दारी करू शकत नाही। मी कधीही वरवर कधीच तुमच्याशी बोललो नाही, दौरे केले, तालुका स्तरावरचे दौरे केले, लोकांना भेटायचो आणि पक्ष म्हणून जरी वेगळी भूमिका असली तरी माझी सदैव समाज म्हणून तुमच्या बरोबर भूमिका राहिलेली। आज मुद्दे मांडत असताना एक गोष्ट अशी आहे की दणका दिल्याशिवाय कळत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आता यांचा आग्रह होता, काही लोकांचा आग्रह होता, साहेब आम्ही मुंबईला होतो पण मी जागेवर नाही। पण बीडची लोक आली आणि काहीतरी लोक त्या एमडींना काही छातुरमातुर एमडीनी बोलून केलं आणि ते बिचारी परत निघून गेले, म्हणजे त्यांना उत्तर व्यवस्थित अपेक्षित मिळालं नाही। पण मला वाटायला लागले की आता आपण आंदोलनात्मक भूमिका घेतली पाहिजे आणि जिल्ह्याला करू नका, आता बसायचं नाही, आता मुंबईला यायचं। म्हणजे आज मी तुमचं ऐकून घेतोय, तुमच्या लाभार्थ्यांना काय होतं, लाभार्थी पेटतच नाही ना साहेब। काय होतं, संघटनेला प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत, त्यांचं कुटुंब, त्यांचं घर आणि संस्था। लाभार्थ्यांची काय जबाबदारी आहे, किती याच्यातल्या लाभार्थ्यांनी पदरचे पैसे करून मुंबईच्या कार्यालयामध्ये जाऊन बसले, त्याला हात वरती करून मला दाखवा साहेब मी गेलो होतो।
तुम्हाला सगळ्यांना काय पाहिजे, तुम्हाला सगळ्यांना आता घशात ताटात आणून टाकलं पाहिजे. ही किती भूमिका चुकीची आहे मला लक्षात आहे. कमीत कमी 1,80,000 लाभार्थी आहेत. किती? 80,000 लोकांनी जरी मनावर घेतलं की आम्हाला प्रमाणपत्र मिळत नाही, आम्हाला व्याज परतावा मिळत नाही, आम्हाला वाहन योजना मिळत नाही, आमच्यावरती वेगवेगळे निर्बंध लावले जातात, उत्पन्नाची अट लावली जाते, आणि ह्या मुद्द्यावरती जरी आपण एक प्रामाणिकपणे मोहीम राबवली तरी शासनाच्या प्रमुखांच्या लक्षात येणार की अरे एमडीच्या माध्यमातून समाजावरती झालेला अन्याय एक तर त्याच्यावरती चौकशी लावा, तोपर्यंत त्याला पदावरनं बाजूला काढा, आणि दुसरं त्याची बदली करा. आता मी तर म्हटलं बदली हा पर्याय नाहीये, त्याची चौकशी लावा. एकतर तू कुणाच्या सांगण्यावरून आमच्या प्रमाणपत्रामध्ये अटी शर्ती टाकल्यात, मग शासनाने तुला सांगितलं का हे आहे चव्हाण साहेब असं करा, तुम्ही याला मराठ्यांना आता अडवायचंय, तुम्ही पण मराठा, तुम्ही अशा पद्धतीने अटी शर्ती टाका, तसं केलंय का साहेब? याच्यात फडणवीसचा साथ आहे मेन म्हणजे तुम्ही लाभार्थी असता. आता हे तुम्हाला इतकं गोपनीय माहिती हो, मला माहिती माणसाला हे कळत नाही. व्यक्तीपेक्षा पद महत्वाचं असतं, व्यक्तीपेक्षा पद महत्वाचं आहे. एकनाथ शिंदेपेक्षा उपमुख्यमंत्री पद महत्वाचं आहे, सुनीत्राताई पवारांपेक्षा ते पद महत्वाचं आहे. त्या पदाकडनं वरिष्ठांकडनं तसे आदेश आले का? तर मी साहेबांचा मुलगा म्हणून असे काहीच आदेश आलेले नाही. हे मी तुम्हाला सांगतो. हे कुठून झालं ते सांगू. परळीला आंदोलन झालं आणि परळीचे जी भाषणं करणारी लोकांनी काय सांगितलं, महामंडळाला 30,000 कोटी दिले. बिलकुल नाही. सारथीला एवढे पैसे दिले, आणि ह्या भावकीतल्या लोकांनी आपल्या विरोधामध्ये षडयंत्र कसं रचायचं, मग कुठल्या तरी माध्यमातून महामंडळाला अडथळे कसे निर्माण झाले तिथून पेटले. आपल्याच लोकांमुळे झालं. काय होतं, आपल्याला एकच दिसतंय तर तिथं फडणवीस दिसतात, दुसरं कोण दिसतच नाही. कारण ठरलेलं आहे ब्राह्मण आणि मराठा वाद लावा आणि बाकीच्यांनी मजा घ्या. पण आपण किती मनातून या विषयावरती मुंबईला गेलो, आपण किती, आता हे सगळे मला बोलतात, हे म्हणा यांचे मला फोन येतात 10 दिवसाला 5 दिवसाला, अरे नरेंद्र तू काय करतोस का नाही. नरेंद्र म्हणत नाही, पाटील साहेबच म्हणतात तुम्ही काय करताय का नाही, मला रिस्पेक्ट करतात. मला पण एवढं वाटायचं, पण मी सगळे पत्रावर केले, मी मुख्यमंत्र्यांना केले, राधाकृष्ण विखे पाटलांना केले, एमडीला पण केले, पण निर्लज्जासारखं एमडी तिथंच बसलेलं आहे. आता कृती करायची वेळ आलेली आहे. सुदैवाने मंगळवारी कॅबिनेट मीटिंग झाल्यानंतर उपसमितीची आमची बैठक आहे, त्या उपसमितीचं मला पत्र आलं, आणि त्या उपस्थितीमध्ये महामंडळ आणि सारथीचा विषय. मी तुम्हाला एवढंच सांगतो, जेवढे निवेदन आले आज 2-3 दिवस दौऱ्यामध्ये ज्या लोकांना मी भेटणार आहे त्यांचे सगळे मी कागदपत्र घेऊन समितीला देणार, आणि समितीला सांगणार की साहेब तुम्ही निर्णय घ्या, नाहीतर मग या सगळ्या लोकांना मी आता मुंबईला बोलतो. पण हे नाही ना, तुम्हाला काय वाटणार, अरे नरेंद्रला गाडी मिळत्या, घरात मुंबईला बंगला मिळाला का काय, त्याला 1,00,000-2 लाखाचा पगार मिळतो का काय, मानधन मिळतं काय, म्हणून तो ग बसलाय. बिलकुल नाही. तुमच्या माहिती जरी सांगतो, महामंडळाच्या लाभार्थ्यांचा फायदा होत नाही. मी शासनाची गाडी सोडून दिली, ही माझी स्वतःची बॅटरीची गाडी आहे बघा, मी विकत घेतली. शासनाचं सगळं मी या ठिकाणी बंद केलेलं आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो का, अरे माझ्या मराठा समाजाचं भलं होत नसेल तर मी शासनाची गाडी घेऊन वापरून करायचं काय, काय दिवे लावायचे आम्ही, काय कोण दाखवायचं. त्या गाडीत बसताना मला लाज वाटायला लागली, आणि म्हणून मी हा दौरा आराखलेला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. फक्त एवढंच विनंती, आजचं तुमचं ऐकून घेतल्यानंतर तुम्ही मुंबईला यायच्या मनस्थितीमध्ये राहा. मुंबईला कसं यायचं, मला गाडी कोण देणार, तुम्ही फायनान्सर आहे का, तुम्हाला गाड्याचं फायनान्स लागणार असेल तर सांगा मला. या बँकवाले आता सांगतो, ऐका मला सांगतो, कोऑपरेटिव्ह बँकेचे लोक मला फोन करतात, लय नाराज झाले साहेब. म्हटले की साहेब ज्यांना कर्ज दिलं त्यांचं सिबिल खराब व्हायला लागले, मी मराठा आहे, तो पण मराठ्याचं सिबिल खराब व्हायला लागले. बँकवाले मला फोन करते, ज्या ट्रॅक्टर कंपनीवाले जे म्हटले की साहेब आम्ही शासनाची योजना असली तरी आम्ही मराठा आहोत, आम्ही ग्रामीण भागामध्ये तुमच्या महामंडळाचा प्रचार करतो. ठीक आहे, माझे ट्रॅक्टर विकले गेले,
पण आम्ही सवलतीच्या दरावर घेतले. आज आमचं नुकसान होऊ दे, आमचा धंदा आहे, पण मराठा समाजाला परत वंचित राहायला लागलेली वस्तुस्थिती आहे. आता मुद्दा काय होतो, तुम्ही आलात, मी आलो, चर्चा केली, पुढं काय? पुढं एवढंच राहणार आहे. त्यांची सगळ्यांची जी काही म्हणणं आहे, जे मला इथं सोडवता येईल, तिथे माझे विभागीय अधिकारी प्रवीण आहे, आमचे जिल्ह्यातले अधिकारी आहेत, त्यांच्याशी चर्चा करून जर सोडवता आले तर इथं, नाहीतर तुम्हाला मुंबईला यावं लागतंय. कधी सांगा साहेब. आम्ही तयार आहे, तुम्ही कधी सांगा. मंगळवारी मी विखे पाटलांची आज उद्या बोलून घेईन. जर ते म्हटले नरेंद्र बुधवारी 14 तारीखला, मला वाटतं काय बुधवार काय आहे ना? नाही 14 आहे का 13 आहे? 13 तारखेला मी त्यांची वेळ घेतो आणि मुख्यमंत्र्यांनाही संदेश पाठवतो. परंतु आपल्याला 13 तारखेला जर त्यांनी वेळ दिली तर मग कुठं वेळ निश्चित करायची, कारण तुमचे सगळ्यांचे मोबाईल नंबर आज माझ्याकडे येणारच आहे. तिथे आमचा माणूस लिहितोय, तर तुम्हाला निरोप जाईल. फक्त एवढंच करा. आता माझं इथं जाणार आहे, माझी जालन्यामध्ये मीटिंग आहे, माझी बीडला आहे, धाराशिवला आहे, सोलापूरला पण आहे. म्हणजे मराठवाड्यातले सगळे जिल्हे जवळपास, सोलापूर जर सोडलं तर मराठवाड्यातले बऱ्यापैकी जिल्हे मी उरकतोय. फक्त तुम्ही यायचं नक्की करा एवढी विनंती करतो. आणि मला एक कळतं की तुमचा रोष असेल, कारण एमडी काय म्हणणार आहे, अरे मला पैसे आले नाही, मी कुठे घेऊ? अरे तू अटी शर्ती का लावतोयस? तू अटी शर्ती का लावतोयस? आणि तो मराठा असेल तर मी महामंडळाचा अध्यक्ष आहे, मनमोकळेपणे का बोलत नाही? आता तो कुठून आला, कुठल्या जिल्ह्यातनं आला, कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याने आयुष्यामध्ये जास्त पद भूषवली, तो कुणाच्या पक्षाच्या विचाराचा आहे? तो एक आहे, सध्या सरकारमध्ये असणार मुख्यमंत्र्यांच्या भाजप पक्षाच्या विचाराचा नाही, हे तर मी सांगतो. मग माणसामध्ये राग कसा निर्माण व्हायचा? जसं आता एक आपला हा उठला, आला त्याला राग, त्यानं दोघांचं उपमुख्यमंत्र्यांचं नाव नाही घेतलं. साहेबांची भूमिका काय आम्हाला माहिती आहे. साहेबच म्हणतात की जिल्ह्यात जा, तालुक्यात जा, लोकांना भेट, जरी तुझ्या विचाराचे नसले, तुझ्या पक्षाचे नसले, तरी त्यांना भेटलं पाहिजे. आणि आपण आपल्या लोकांना नाही भेटायचं तर कुणाला भेटायचं? राजकारण करायचं? बिलकुल नाही. म्हणून प्रमुखांची भूमिका समजलेली आहे. मी आता अंदाज माझ्याकडनं पण लिहून घेतलेला आहे. फक्त आता मी शांतपणे बसून लाभार्थ्यांचे एक एक प्रकरण बघताना एक करा की घाई करू नका. सब मेरा नंबर कब आएगा, मेरा नंबर कब आएगा, आणि एकाच्या उरावर बसू नका. एक एक या, मला पण बरं वाटेल तुम्ही शांतपणे माझ्याशी बोलला तर. आणि घाईमध्ये आला तर मी काय म्हणणार, द्या अर्ज, द्या अर्ज.